मन दृढ केले, गुरुचरणी मन दृढ केले. दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले, गुरुचरणी मन दृढ केले, श्रीचरणी मन दृढ केले, स्वामी चरणी मन दृढ केले. दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले. ज्या तिथे भरवसा नसे कुण्या देहाचा, ज्या तिथे भरवसा नसे कुण्या देहाचा, बुडबुडा जसा तो अथांग पाण्यावरचा, बुडबुडा जसा तो अथांग पाण्यावरचा, अज्ञान जेथुनी सरले, अज्ञान जेथुनी सरले. दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले. कुणाचा ठावन उत्पत्तीचा, मी कोण कुणाचा ठावन उत्पत्तीचा, उलगडा नसेया, हो उलगडा नसेया, चित्ता भविष्यतेचा, उलगडा नसेया, चित्ता भविष्यतेचा. स्वत्वाचे दर्शन झाले, स्वत्वाचे दर्शन झाले. दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले. पुण्यवा पाप हा ठेवा संचिताचा, पुण्यवा पाप हा, ओ पुण्यवा पाप हा ठेवा संचिताचा. संकेत रूप जो, हो संकेत रूप जो सारा खेळ विधीचा, संकेत रूप जो सारा खेळ विधीचा. मनुभाव जात ओसरले, मनुभाव जात ओसरले, मनुभाव जात ओसरले. दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले. उद्भवतो जेव्हा भाव गुरु प्रेमाचा, उद्भवतो जेव्हा भाव गुरु प्रेमाचा,
त्या तिथे नरहरी उभा असे नित्याचा, त्या तिथे नरहरी उभा असे नित्याचा. हे जेव्हा स्वानुभवले, हे जेव्हा स्वानुभवले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले. हव्यास ध्यास अभ्यास गुरु भक्तीचा, हव्यास हव्यास ध्यास अभ्यास गुरु भक्तीचा. हमखास हमखास देई सहवास गुरु मूर्तीचा, हमखास देई सहवास गुरु मूर्तीचा. गम्य हेच जेव्हा कळले, गम्य हेच जेव्हा कळले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले. गुरुचरणी मन दृढ केले, श्रीचरणी मन दृढ केले, स्वामी चरणी मन दृढ केले. दत्तरूप जात उदेले, दत्तरूप जात उदेले, दत्तरूप त्यात उदेले. जाईल दूर चिंता नरसिंह नाम घेता, जाईल दूर चिंता नरसिंह नाम घेता, नरसिंह नाम घेता. जाईल दूर चिंता. आधार नित्य भक्ता हे जाणतो त्रिवार, आधार नित्य भक्ता हे जाणतो त्रिवार. श्रद्धेतुनी मनाला होईल ज्ञान थोर, श्रद्धेतुनी मनाला होईल ज्ञान थोर. चरणासी नरहरीच्या, चरणासी नरहरीच्या. तू एक रूप होता, तू एक रूप होता. जाईल दूर चिंता नरसिंह नाम घेता, नरसिंह नाम घेता. जाईल दूर चिंता. भक्ती विना
भक्त कोण गमले भक्ती विना कधी का कोणास प्राप्त झाले सोडोनिया हंता का भक्त कोण गमले घे शोध मन्मनासी घे शोध मन्मनासी तव चित्त शुद्ध होता तव चित्त शुद्ध होता जाईल दूर चिंता नरसिंह नाम घेता नरसिंह नाम घेता जाईल दूर चिंता स्वताला जो दत्तरूप झाला विसरोनिया स्वताला जो दत्तरूप झाला तो जाण एक ज्ञाता सन्मार्ग दाविण्याला तो जाण एक ज्ञान. त्यात पहिला जीव आहे हत्ती आणि शेवटचा जीव आहे पतंगा. असे 5 जीव कोण आहेत? तिसरा जीव आहे हरिण. आता 2 तरी सांग की जे आपल्या धुंद अशा कामवासनेत स्वतःचा विनाश घडवून देतात. त्यात माणूस कुठंच नाही. कारण मानव हा देव होऊ शकतो असं ब्रह्मदेव म्हटला आणि ब्रह्मदेवाला विष्णूने असं सांगितलं की असा काही प्राणी तयार कर की ज्याच्यामध्ये मी स्वतः अवतार घेऊ शकेन. एकदा दोनदा नव्हे, किती वेळा सांगितलंय? 24 वेळेला. 24 वेळेला मी प्राण आणि रई एकत्र करून मी 24 अवतार घेऊन विष्णूचे आत्तापर्यंत एवढ्या युगांच्या मध्ये आत्तापर्यंत आपल्या संपूर्ण या विश्वाला निर्माण ब्रह्मांडाला होऊन 10 अब्ज हजार वर्ष. आपल्याकडं सीतेचं लग्न केव्हा झालं याची तारीख सुद्धा आहे, मराठीतली, संस्कृतमधली आणि इंग्लिश हिस्ट्रीमध्ये. तुम्ही जर माझ्यासारखं चुकून देशातली पंचारण्य जरी हिंडलात, आता आपलं 5चा विषय चालला, पंचकन्या, पंचखाद्य, पंचगव्य, है ना. तसं 5 अरण्य आहेत. त्याचं सगळ्यात मोठं अरण्य कुठलं आहे की ज्या अरण्यात आपण राहतो त्याला दंडकारण्य म्हणतात. सगळा महाराष्ट्र दंडकारण्यात आहे, माहिती आहे. त्याच्यामध्ये नेमकी जागा शोधली कशी? खाना खजाना आणि जनाना करायला रामानं. त्याला पंचवटी असं नाव आहे. ती फक्त दंडकारण्यात महाराष्ट्रातच आहे आणि ती सुद्धा कुठं शोधली आहे? जिथं रामाचा संबंध आहे जन्मजन्मीचा. ज्या गौतम ऋषींनी गोमती तटावरनं गंगा जटा आपली निर्माण करायला सांगितली शंकराला, अशा ठिकाणावर. मासे तिथं काय आहे तर त्या ब्रह्मगिरीच्या बाजूला असे 5 कळस आहेत. त्याच्यात भंडारदरा आहे, कळसूबाई आहे, अशी 5 ठिकाणं आहेत की ज्याच्यामधून गंगा वाहून बाहेर पडते. इतक्या सिद्ध दंडकारण्यामध्ये आपण राहतो तरी आपल्याला माहित नाही आपण कुठल्या अरण्यात.
आणि मग त्या दंडकारण्यापासून दक्षिणेकडे गेले की 2 अरण्य भेटतात. एकाचं नाव आहे किष्किंधा अरण्य, की जिथं सगळं आयुष्य केशरी नंदन पवनपुत्र आणि अंजली माते क्रौंच, ज्या ठिकाणी विष्णूने कुरुपती नावाने जन्म घेतला म्हणून क्रौंचारण्य, जिथं आजचं संपूर्ण प्रसिद्ध असं दक्षिणेचं उत्कृष्ट कलादालन आहे. आणि त्या कलादालनामध्ये गणपतीची हत्ती एवढी मूर्ती आहे आणि त्याच्यावर करोडो रुपयाचे वेगवेगळे खडे आणि रत्न होती. आज तो गणपती, त्याच्यावरचं सगळं मोंगलांनी लुटून नेऊन तो गणपती आता फक्त नुसता हत्तीसारखा काळाभोर दगड दिसतो. त्याला हम्पी असं प्रसिद्ध क्षेत्र म्हणतात. गेलात का कधी हम्पीला? यू हॅव टू ट्रॅव्हल दॅट ग्रेट पर्यटन केंद्र. ते क्रौंचारण्यात आहे. त्याच्यावर आलो की किष्किंधा आहे, त्याच्यावर आलो की दंडकारण्य आहे. मग दंड बसतो, कारण अहंकार तो जातच नाही म्हणून खटाकतो. दंडकारण्याच्या वर आलं की 2 अरण्य आहेत, त्यापैकी हे एक नैमिषारण्य आणि याच्यावर मिथिला म्हणजे जिथं सीता पेटीमध्ये सापडली ते अरण्य म्हणजे चंपारण्य. चंपारण्य बिहारमध्ये, नैमिषारण्य उत्तर प्रदेशामध्ये, त्याच्याखाली महाराष्ट्र सगळं दंडकारण्य, त्याच्याखाली कर्नाटकामध्ये किष्किंधा अरण्य, त्याच्याखाली क्रौंचारण्य. पुन्हा सांगतो, क्रौंच, किष्किंधा, दंडकारण्य, नैमिषारण्य आणि चंपारण्य. आपल्याला 5 अरण्याची नावं सुद्धा 2-2 वेळा आपण घेतो आणि 5 होतच नाही. अशी ही पंचारण्य आहेत. आणि पंचारण्य मिळून या सगळ्याला कसलं बेट म्हणतात माहिती आहे? जांबुवंत बेट म्हणतात. जंबुद्वीपे. आपण कुठं आहोत? जंबुद्वीपात आहोत आपण. बाकीचे सगळे द्वीप पाण्यात आणि पाण्याच्या वर आहेत. आपला एकमेव भारत फक्त ज्याला सगळ्या देशांपेक्षा पृथ्वीचा भूभाग वाट्याला आलेला आहे, तो फक्त कोण आहे? आपल्याला 5 इंद्रिय दिली आहेत आणि ती 5 इंद्रिय फार महत्वाची आहेत. त्याच्यावर सगळी अख्खी बाकीची 5 इंद्रिय चालतात. एकूण 10 इंद्रियाचा देह आहे. बघा, 5 इंद्रिय एकत्र कॅबिनेट संसद आहे आणि बाकीची 5 इंद्रिय म्हणजे 5 स्टेट आहेत. आणि ह्या सगळ्याला मिळून काय म्हणतात? दशेंद्रियाचा देह. दच नाव आहे. आणि या देहाला जर काही प्रिन्सिपल आहेत, ही 5 प्रिन्सिपल आहेत. प्रिन्सिपल पण किती आहेत? तत्व किती आहेत? 5 आहेत. 5 तत्वांनी दशेंद्रियांचा देह जर आपल्याला शुद्ध, बद्ध आणि पूर्णपणे सगळ्यांच्या पासून निषिद्ध केला पाहिजे असेल तर आपल्याला द नावाचीच देवता पकडायला लागेल. दत्त. म्हणून श्लोक पण कसा आहे बघा. कृते जनार्दनो. कृत म्हणजे सत्ययुग. सत्ययुगात जनार्दन झाला. कृते जनार्दनो देवस्त्रेतायुग. 3 देव एकत्र आले ते त्रेतायुग. ब्रह्मा, विष्णू, महेश. तोपर्यंत लढत होते ते एकमेकात. मी तुम्हाला माहित नाही. कृते जनार्दनो देवस्त्रेतायाम. देवांनी शस्त्र हातात घेतली. देवस्त्रेतायाम. त्रेतायुगात देवांनी हातात शस्त्र घेऊन एकमेकात लढाई केली. आणि बघा, त्यांच्या सगळ्यांच्या तळ झाला की आपल्या तिघांच्याही बघा आपल्यासारख्याच आहेत. नारदानं आपली उतरवली नशा. ही कोणामुळे उतरवली? तर तो म्हटला, तुमच्याच 3 बायका फार अगदी काही खास चिकण्या आहेत असं नाहीये. पृथ्वी तलावर अशी एक स्त्री आहे की जी तुमच्या तिघींच्या पेक्षा. म्हणून मग विष्णू म्हटला, असं असेल तर मला लवकर जन्म घ्यायला लागेल. म्हणून द्वापारे रामकृष्ण उच्च. कृते जनार्दनो देवस्त्रेतायाम. 3 देवातल्या विष्णूने काय केलं?
तो म्हणला द्वापारात लवकर ब्रह्मदेव आम्हाला पाठव. मग ब्रह्मदेवानी राम आणि कृष्णांचा जन्म द्वापारात घेतला. म्हणून द्वापारे रामकृष्ण म्हणजे द्वापारात दोन गुणांचं लढाई झाली फक्त, राम आणि रावण. राम हा सत्वगुणाचा होता आणि रावण हा तमोगुणाचा होता. मग कृते जनार्दनो देवस्त्रेतायाणाम रघुनंदन द्वापारे रामकृष्ण उच्च. आणि मग ह्या देवांचं तिघांचं सगळं ते झालं ज्यावेळेला अनुसूयेचं प्रकरण, त्यावेळेला कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. कलियुगात दत्ताचा अवतार झाला. कलियुगात दत्त पहिला आपल्याला भेटतो. कुठं भेटतो? तो पहिला तो पंढरपुरात भेटतो उटीच्या स्वरूपात. पंढरपूरला जी पहिल्यांदा चंदनाची उटी लावती ती दत्त महाराजांच्या कपाळाला असते. म्हणजे त्यावेळेला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असा मंत्र ब्राह्मण म्हणतात आणि चंदन लावतात. कुणाला? विठोबाला. तो दत्त आहे. म्हणजे आपण पंढरपुरात गेलो तर आपल्याला दर्शन कशाच व्हायला पाहिजे? कुठल्या वेळेला आपण गेलो पाहिजे? चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती, तुझे नाम गोड किती, घेऊ आम्ही वाचे चंदनाचे परिमळ. किती सुंदर लिहिले. तू का म्हणे आता तसं नारो म्हणे. नारोने एक सुंदर भजन केलं. किती सुंदर म्हणलं. ती कोण? तुमचे स्वामी सखा. साहणेसी खेळता येई सुगंधिता, घर्षणाने चंदनाचे खोळ, चंदनाचे खोळ साहणेसी खेळता येई सुगंधिता, घर्षणाने नाम संकीर्तन दत्ताचे चरणी, नाम संकीर्तन दत्ताचे चरणी, सुगंध स्वमनी ज्याचे ठाई. तुम्ही जर असं केलं तर तुमच्या स्वतःच्या मनाला आणि देहाला काय येईल? सुगंध स्वमनी ज्याचे ठाई, चंदनाचे खोड साहणेसी खेळता येई सुगंधिता, घर्षणा. हे मी कसं बसवले माहितीये? याचं लॅरिक्स केलं नाना पोतेकरांनी, पण मी याचं संगीत कसं बसवलं माहितीये? सध्याच्या तुमच्या जनरेशन प्रमाणे. नॉर्मल माणसाला हे त्याचं संगीत लावताच येत नाही. आपला विषय काय चालला? ती 4 युग. कृते जनार्दनो देवस्तेताय नाम रघुनंदन द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणून दत्तात्रेय हे दुसऱ्या स्वरूपात कुठे दिसतात माहिती आहे? दत्तात्रेय ज्या वेळेला तिरुपतीची सकाळची आंघोळ असते त्यावेळेला दत्तात्रेय आंघोळीला कन्याकुमारीला असतात. ब्रह्ममुहूर्तावर कुठं असतात? तर म्हणे गिरणारला असतात. जेवायला कुठं असतात? तर आपण गेलो तो बघा दत्त परिक्रमा करायला राक्षस भुवनला. दुपारी आपण सगळे जेवायला बसलो होतो. आणि झोपायला कुठं असतात? माहूरगडाला. म्हणजे आता तुम्हाला जर दत्त महाराज भेटायचे असतील तर तुम्हाला ही त्यांची 5 ठिकाणं पंढरपूर, तिरुपती, राक्षस भुवन, माहूरगड, म्हणजे देवी पण भेटते. करायलाच पाहिजे. केलीत का तुम्ही? 5 ठिकाणं. आपलं 5 विषय चाललाय. तशी आपण प्रत्येक वेळेला जन्म घेतो आणि मरतो. तर तो जो आत्मा आहे
तो आत्मा जन्म घेतो, तो पण सूक्ष्म घेतो, सूक्ष्मात सूक्ष्म जुळलं जातं आणि मग त्याचं बीज तयार होतं. तर ते केवढ्या आकाराने, तर पिंपळाच्या आणि वडाच्या बी एवढं आहे. केवढं आहे पिंपळाचं बी, केवढंच असतं माहिती आहे ना. बोर्ड्याच्या मागच्या वेळेला मी हत्या काय हैदाखांडला होतो, तिथं मी ती 11 फळं एका कोणाला तरी मुलीला दिली ती. ते बी तर ते फळ होतं आणि त्याच्यात बी आखली. तिला म्हटलं तर प्रत्येक फळातली बिया मोड. तिने डोक्याला हात लावला, कारण एका फळात आता उंबरात बघा किती बीज असतं बघा आणि किडे किती असतात. तसं वडाचं फळ काढायचं, घरी जायचं, वडाचं फळ घ्यायचं, उघडायचं आणि वाळवल्यानंतर त्याच्या बिया मोजायच्या. कन्फ्यूज होतो आपण. इतकं सूक्ष्म बी पासून आपली सुरुवात आहे जन्माची. आणि मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण जेवढा जन्म घेण्यापूर्वी जेवढा पिंपळाच्या बी एवढा आकार होता, तेवढाच मृत्यू झाला की आपल्या देहाचा तेवढाच आकार होता. बाकी सगळं भस्म होऊन जातं. आणि मग तेवढ्या आकारात काय उरतं माहित असेल ना? नाही ना, काहीच माहित नाही. आपल्या शरीरातली जी 5 जड इंद्रिय आहेत, 5 मुख्य इंद्रिय आणि 5 जड इंद्रिय, या जड इंद्रियामधला मुळघा, कमरेचं हाड, अशी 5 हाडं त्या रामकुंडात टाकली की ती विरघळून त्याचं पिंपळा एवढं बी तयार होतं आणि ते वर येतं. आणि ते वर आलं की ते वाहत जातं आणि त्याचं परागीकरण होऊन पिंपळ नावाचा अश्वत्थ तयार होतो. म्हणून त्याला उलट म्हणलेलं आहे की त्याची जड वर आहे आणि शेंडा खाली. आपण कसं म्हणतो झाडाचा शेंडा वर आहे आणि हे ब्रह्मदेवाने विष्णूला अजब सांगितलं आणि म्हणून त्याच्या खाली बसून तू कलियुगामध्ये सिद्ध होशील म्हणून सांगितलं. म्हणून त्या पिंपळाला बोधी वृक्ष म्हणतात. त्याच्या खाली एक देशाचा सम्राट गौतम राजा म्हणून तो त्याच्या खाली बसला. त्याला जेव्हा ह्या सगळ्या ऐश्वर्याचा कंटाळा आला तेव्हा त्याला 5 गोष्टी त्याच्या राज्यात दिसल्या की एक वृद्ध बाई भीक मागते, एक कृश झालेला मृत अवस्थेत पडलेला, अशा त्याला 5 गोष्टी दिसल्या. आणि तो म्हणला हे जर मी करत नसेल तर माझ्या या राजा आणि ऐश्वर्याला उपयोग काय. म्हणून तो त्या ज्या झाडाखाली बसला ते पिंपळ वृक्ष अश्वत्थ. आत्ता आपण त्याच्या खाली बसलोय आणि वडाखाली पण बसलोय. आपल्याकडं 2 आहे, अर्धा वड आहे आणि अर्धा पिंपळ आहे. असं काय तर गोंदवलेकरांना लहानपणी कळत नव्हतं. मुंज झालेल्या ते पळत पळत गेले अक्कलकोट स्वामींच्याकडं. तर अक्कलकोट स्वामी म्हणले बाळा ये बैस, आणि मांडीवर बसवलं. म्हणून हे झाड मांडीवर आहे, मूळ वडाच झाड आहे, वडा शेजारी पिंपळ वड आहे. म्हणून पिंपळ इकडे आहे आणि वड पलीकडे आहे. ही पलीकडची पानं बघा सगळी वडाची गोल गोल आहे आणि इकडे पिंपळाची गोल आहे हे बघा. आणि हे पिंपळ कुठपर्यंत गेले, जिथपर्यंत निर्वंश होणार आहे. आता हे शेजारची घर बांधली त्यांना मूळ बाळ होणार नाही पुढे, म्हणून पिंपळ इकडे वाढलाय. उजव्या बाजूला पिंपळ आहे बघा आणि डाव्या बाजूला वड आहे. एका सत्पुरुषाची काय विभागणी बघा. आता तुम्ही आठवा, युट्यूबला पण हल्ली येतं की बायकांची बटणं डाव्या बाजूला का आणि पुरुषांची उजव्या बाजूला का. मग बाई डाव्या वामांगी रखुमाई का, आणि बाई कडेवर मुलाला कुठे घेते, उजव्या बाजूला का डाव्या बाजूला. त्याच्यावर विचार करा की गोंदवलेकरांना मांडीवर अक्कलकोट स्वामींनी घेतलं आणि बघा ते गोंदवलेकरांनी लावलेलं झाड आज कोण कोणाच्या मांडीवर आहे तुम्हीच बघा. किती प्रत्यक्ष प्रमाण आहे निसर्गाचं. आणि याच्यावर मुंजा नावाचा एक प्रकार आहे की जो विष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये श्रावणातल्या 4ही शनिवारी 8 वर्षाचं मूल मुंज झाली की त्याला घरी बोलवून त्याला अत्तर लावून त्याला तेल लावून आंघोळ घालून त्याला अभ्यंग स्नान तेल लावून आणि त्याला आवडीचा कपडा आणि त्याला आवडीचं खाणं करायचं. असं 4 शनिवार केले की मुंजा जीव घातला की आपल्या घरात वंश खंड पडत नाही, वंश होत राहतो.
आपण ते केलं नाही की वंशखंड पडतो. हां माझं गोंदवलेकरांचं जे सत्र होतं 28 त्यांनी उपदेश केले पूर्ण 360 दिवसाचे, 360 पानांचे 360 उपदेश आहेत. त्यातलं एक तुम्हाला मी फक्त तुम्हाला जमलं तर त्यांचं उपदेशाचं पुस्तक घ्या जरूर, यूट्यूबवर बघा, रोज एक पान वाचा, रोज एक पानात त्यांचा अनुभव आहे स्वतःचा. ते प्रॅक्टिकल करायचे मी यासाठी. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितलं आईनं बादलीभर किती वेळ लागतो असं त्याला शाळेत विचारलं. तर गोंदवलेकर म्हणले की पाठी ठेवली, तू म्हणली शाळा तू शिक, मला नाही जमायचं, म्हणजे बाहेर आली. तर घरी येऊन तिने बादली पाण्याखाली लावली, म्हणजे त्या हापशिका विहिरीच्या याच्यावर, आणि पाणी काढायला सुरुवात केली आणि ते बादली पोचलं किती वेळ लागतो म्हणून. तेवढं तिने घड्याळात बघितलं आणि आईला सांगितलं आणि गुरुजींना जाऊन सांगितलं बादली केवळात भरती. ते म्हणले तुला किती वेळ लागला? मी प्रॅक्टिकल केलं, मी प्रत्यक्ष करून बघितलं, माझा विश्वास तोपर्यंत नाही म्हणते जोपर्यंत मला माझा गुरु भेटत नाही तोपर्यंत. म्हणून अक्कलकोट स्वामी मांडी घेऊन सांगितलं बाळा मी तुझा गुरु नाही आहे, तुझा गुरु तुझ्याजवळच आहे. आणि मग ओतूरच्या जवळ चैतन्य म्हणून त्यांची गुरु यांना गाठ पडली, म्हणून यांना नाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. तुकाई गुरुंच नाव. चला धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला. आनंदी आनंद आता भरला, आनंदी आनंद आता भरला, धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला, धरिला हो गुरु धरिला. पाप भोग हा सरला आता, छंद गुरूंचा होता चित्ता. पाप भोग हा सरला आता, छंद गुरूंचा होता चित्ता. दत्त दिगंबर जाणला जाणला, दत्त दिगंबर जाणला जाणला, धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला, धरिला हो गुरु धरिला. निशिदिनी ज्याला मनी पूजिता, हृदयाची या येता दृढता. निशिदिनी ज्याला मनी पूजिता, हृदयाची या येता दृढता. सद्गुरु सीमे पाहिला पाहिला, सद्गुरु सीमे पाहिला पाहिला, धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला, धरिला हो गुरु धरिला. आनंदी आनंद पावता, दत्त सद्गुरु सेवता. आनंदी आनंद पावता, दत्त सद्गुरु सेवता. एकची नरहरी चिंतला चिंतला, एकचे स्वामी चिंतला चिंतला, धरिला हो गुरु धरिला हो मनी, धरिला हो गुरु धरिला, धरिला हो गुरु धरिला. नरहरी नरहरी आळविता, दत्त दया
श्रेष्ठता एकची रंगी रंगला रंगला एकची रंगी रंगला रंगला धरिला हो गुरु धरिला हो मनी धरिला हो गुरु धरिला धरिला हो गुरु धरिला हो मनी धरिला हो गुरु धरिला हस्तकृपेचा हा मिळता हस्तकृपेचा हस्तकृपेचा हा मिळता भक्त म्हणून मीच भूषता भक्त म्हणून मीच भूषता एकची रूपी राहिला राहिला एकची रूपी राहिला राहिला धरिला हो गुरु धरिला हो मनी धरिला हो गुरु धरिला धरिला हो गुरु धरिला गुरु धरिला गुरु धरिला नको आता अनुमान हो नको आता अनुमान घ्यावे सद्गुरूंचे नाव घ्यावे स्वामी प्रभूंचे नाव घ्यावे अवधूताचे नाव उदित होई ज्ञान जयाने स्थिरता त्यातुनी त्याते जाने स्थिरता तुनी त्याते जाने भक्तीचा हो उगम जातुनी भक्तीचा हो उगम जातुनी पवित्रतेची महान घ्यावे अवधूताचे नाव घ्यावे सद्गुरूंचे नाव हो नको आता अनुमान हो नको आता अनुमान घ्यावे दत्तगुरूंचे नाव घ्यावे स्वामी प्रभूंचे नाव घ्यावे अवधूताचे नाव साधक हो तल्लीन जयाने साधक हो तल्लीन जयाने एक रूप होऊनी मनाने एक रूप होऊनी मनाने समाधिस्थ होऊनी गुरु सवे मिळविण्यास वरदान घ्यावे दत्तगुरूंचे नाव